आणि सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटला होतात की फॉर्च्युनर घेणार आणि तुम्ही खरंच घेतली सुद्धा. सो त्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? मी एखादी जर कमिटमेंट दिली तर तो एका मूवीमध्ये पण डायलॉग आहे. मी एक जर ठरवलं ना मॅडम, तर मी खडकातून पण पाणी काढणार माणूस आहे. परंतु व्यवसाय एक अशी गोष्ट आहे का त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड पैसा मिळू शकतो. तर सर मला हे सांगा की ज्यांना आता शेळी पालनाचा गोठा सुरू करायचा आहे, तर त्याने कसं केलं पाहिजे? म्हणजे समजा त्यांनी तुमच्याकडून ट्रेनिंग घेतलं, शेळ्या घेतल्या, मग साधारण किती म्हणजे 100 किंवा 200 अशा शेळ्या घेऊन ते करू शकतात का? होता होईल तेवढा कमी खर्च गोठ्यावर करायचा, जास्तीत जास्त खर्च प्राण्यांवर करायचा, म्हणजे तुमची वाटचाल जी आहे ती यशाकडे होतोय. शेळी पालनापासून जर आपण शेळी घेण्यापर्यंत आलो, तर मग ह्याच्यातून नफा कसा कॅल्क्युलेट करायचा? किती खर्च लागतो एक शेळी घ्यायला आणि त्याच्यातून आपल्याला कसं उत्पन्न मिळतं? विठ्ठल एक हा एक ब्रँड आहे, त्याच्यात काहीतरी वैशिष्ट्य आहे. तिची वजन वाढ, तिची उंची, तिची लांबी, रुंदी, तिचा जो आकर्षकपणा, तिची बकरीतला मागणी, या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असलेली शेळी म्हणजे बिटल शेळी. आणि आज झपाट्याने पैसे मिळवायचे असेल तर बिटल शेळीशिवाय पर्याय नाही. आणि जर आपण रील स्टार आहे, रील बनवतोय, तर ऑब्व्हियसली गेमिंगच्या ॲड्सची आपल्याला संधी येतात, पण मी कधीच तुमच्या अकाउंटला ह्या गोष्टी बघितल्या नाहीत. ह्याचं काय तत्व आहे? मला खूप वेळा गेमचे वगैरे ऑफर आल्या, गेम घेते, पण मॅडम मी कधी माझे 1 रुपयाची सुद्धा कोणाला असं सांगितलं की माझ्या चॅनलच्या माध्यमामधून की तुम्ही ही गेम खेळा, ती बेट लावा, कधीही केलं नाही. कारण आपल्याला आपला व्यवसाय करण्यासाठी सोशल मीडिया वापरायची, तरुणांना भरकावण्यासाठी ही सोशल मीडिया आपल्याला यूज करायची नाही. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, शेळी पालन या व्यवसायाबद्दल आपण मागे सुद्धा प्रकाश चव्हाण सरांसोबत बोललो होतो आणि सरांनी आपल्याला कमिटमेंट दिली होती की ते फॉर्च्युनर घेणार आहेत आणि त्यांनी घेतली सुद्धा. आणि पुढे काय झालं, त्यानंतर त्यांच्या काय स्टेप्स असणार आहे, पुढच्या 5 वर्षांचा काय प्लॅन असणार आहे, नवीन त्यांनी काय मॉडेल सुरू केलेले आहेत आणि शेळी पालन याचं ट्रेनिंग आणि प्लस त्यानंतर ते अजून काय त्यांचे मोठे स्वप्न आहेत हे आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेळी पालनाबद्दल स्टार्ट टू एंड पर्यंत काय काय गोष्टी लागतात, किती प्रॉफिट, कुठून त्या शेळ्या आणल्या जातात, काय पद्धतीने त्यांचं संगोपन केलं पाहिजे आणि किती ते आपल्याला प्रॉफिट देऊ शकतात, तर या सगळ्या गोष्टी आज सर आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज शेळी पालनाची आवड आहे. चला तर मग जास्त वेळ वायाला न घालवता आज आपण सुरुवात करूयात. तर सर नमस्कार. नमस्कार. द सारिका शो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसं वाटतंय सर आज इथे येऊन? मला खूप छान वाटलं आज मी परत एकदा तुम्ही मला चान्स दिलाय आणि तुम्ही आज स्वतः यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन तरुणांपर्यंत ज्या आपण शेतकऱ्यांना ज्या अपेक्षित स्टोरी आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. खूप छान वाटलं मॅडम. बरोबर. मलाही खूप छान वाटतंय कारण तुमच्यासारखी प्रेरणा खूप चांगली आहे. म्हणजे नाही का, जसं की बऱ्यापैकी लोक नंतर बिझनेस करतात 40 नंतर 50 नंतर की त्यांचं करिअर संपतं आणि त्यानंतर ते सुरू करतात. पण तुम्ही अगदी 35 मध्ये किंवा 30 मध्येच तुम्ही यशस्वी झालात. तर मग आज तुमच्या यशाचं काय रहस्य आहे सर? यशाचं रहस्य असं आहे, काही आपण एखादा जो छोटा व्यवसाय करतो बरोबर, त्यामध्ये नफे आणि तोटे ह्या 2 बाजू फिक्स असतात. नफा आणि तोटा हे 2 सख्खे भाव आहेत. परंतु काय होतं, ज्यावेळेस तोटा येतो त्यावेळेस माणूस त्यातून न डगमगता बाहेर नाही पडला पाहिजे, म्हणजे डगमग नाही झाली पाहिजे त्या माणसाची. ज्यावेळेस माणसाला संकट येतात त्यावेळेस माणूस त्यामध्ये चिकाटीने टिकून राहायला पाहिजे. आणि मी तेच त्या व्यवसायामध्ये चिकाटीने टिकून राहिलो. हे माझ्या व्यवसायाचं खास रहस्य आहे. आणि मला जो आपल्या फॉलोअर्स असतील आणि आपले शेतकरी बांधव असतील यांनी जो सपोर्ट केला यामधून खास मी एकदम प्रेरणादायी ठरलो. आणि आज आपली जी आज चव्हाण ग्रुप आमची स्टोरी ही आज अख्ख्या जगभरात व्हायरल होती. आणि सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटला होतात की फॉर्च्युनर घेणार आणि तुम्ही खरंच घेतली सुद्धा. सो त्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? मी एखादी जर कमिटमेंट दिली तर तो एका मूवीमध्ये पण डायलॉग आहे. मी एक जर ठरवलं ना मॅडम, तर मी खडकातून पण पाणी काढणार माणूस आहे. मी एकदा तुम्हाला मी तुमच्याच इथंच आलो आपण सारिका पॉडकास्ट शो मध्ये येऊन मी आपल्या चॅनलच्या माध्यमामधून मी बोललो की मॅडम 21 दिवस आधी मी बोललो की मी फॉर्च्युनर घेणार आहे. त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एकदम फुल चार्ज झालं की नाही, आता गाडी घ्यायचीच आहे. तोपर्यंत एवढा प्लॅन नव्हता, परंतु मी या चॅनलच्या माध्यमामधून माझं डोकं म्हणजे मला असं झालं, अजून मला प्रेरणा भेटली. तुमच्या माध्यमामधून मी बोललो पण आणि तो व्हिडिओ व्हायरल पण जास्त गेला, मिलियन मध्ये गेला. तर मी त्याच जोमाने कष्ट सुद्धा तेवढे पॉवरफुल केले मॅडम.
कष्ट केले, कामात सातत्य ठेवलं आणि ती गोष्ट मी पूर्णच केली. अगदी करेक्ट बोललात सर. आणि आपल्या व्हिडिओला कमेंट्स खूप आल्या. काही लोकांचं म्हणणं होतं की जसं की आता तुम्ही म्हटलात की फॉर्च्युनर उद्योजकच घेऊ शकतात. मग काही लोक बोलले की जॉब करणाऱ्यांकडे सुद्धा आहेत, आमच्याकडे पण आहेत. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मला म्हणजे यातून आहे ना तरुण संभ्रमित नाही करायची मला, बर की तुम्ही सक्सेस झाले म्हणजे तुम्ही गाडी घ्या हे पण नाही करायचं, कोणाला टोचून किंवा उद्देशून हे पण नाही बोलायचं. परंतु व्यवसाय एक अशी गोष्ट आहे का त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड पैसा मिळू शकतो. हे मला यामधून सांगायचंय. व्यवसायामध्ये सातत्य ठेवा, व्यवसायामध्ये चिकाटी ठेवा आणि मग करा. कारण नोकरी ही एक गोष्ट अशी आहे त्यामध्ये लिमिट मर्यादा असतात आणि त्यानुसार वागावं लागतं. समजा एखादा 1 लाख येत होतो त्यामध्ये 1 लाख जर आले तर त्यामध्ये सगळ्या काही बसवावं लागतं. घरचं नियोजन असेल किंवा प्रपंचिक काही गोष्टी असतील ते बसवावं लागतं. परंतु व्यवसायामध्ये एक 10,000 येतात कधी 2 लाख पण येतात. त्यामध्ये मर्यादा नसतात. आता विचार करा, आज लोक नोकरीवाले जर मी म्हणजे खरं उदाहरण द्यायचं म्हणलं तर मी भरपूर नोकरीवाले पाहतोय. जवळजवळ आल्टो, ब्रिझा म्हणजे थोडक्यात अशी गाडी पसंत करतात का ती जास्तीत जास्त ऍव्हरेज देईल 20चं 25चं. पण तुम्हाला हॉटेल व्यावसायिक म्हणा, तरुण जे व्यावसायिक बिझनेसमॅन म्हणा, हे 5चं 6चं ऍव्हरेज देणाऱ्या गाड्या खरेदी करतात. त्याच्यामध्ये त्यांचं लॉस असतं, परंतु त्यांना जे त्यांची जे राहणीमान असतं ते उच्च असतं. ब्रँडेड कपडे घालणं, एक ब्रँडेड गाडी दाखवणं, यामधून काय होतं तरुण भरकटतात. पण तरुणांनी हे घेतलं पाहिजे यांचा व्यवसाय मागे असणारा संघर्ष किती, कष्ट किती. एखाद्याने गाडी दाखवली म्हणून तुम्ही गाडी घेतली मग तुम्ही ब्रँड बनणार आहेत का? नाही. परंतु त्याच्या मागचे त्याचे कष्ट शोधा, तुम्ही कष्ट करा आणि मग सक्सेस व्हा. बरोबर. कारण तुम्ही रील आणि रिअल मध्ये खूप फरक आहे. रील मध्ये जे दिसतं ते माणूस त्याला जास्त भाळतात, परंतु तुम्ही त्याची रिअल लाईफ थोडी तपासा, त्याच्यावर काम करा, असं माझं म्हणणं आहे. सर मग रिअल लाईफ मधला काय स्ट्रगल तुम्ही सांगू शकता, किंवा आपला जो व्यवसाय आहे शेळी पालनाचा, तर याचं थोडंसं स्टार्ट टू एंड आम्हाला सांगू शकता का, जेणेकरून आमच्या सगळ्या तरुणांना माहिती मिळेल? तर खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय मॅम तुम्ही. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमामधून जी आपली जी स्टोरी हे आता लोक फक्त किंवा आपले क्लायंट असतील चॅनलच्या माध्यमातून एवढंच बघतात की नाही आता फॉर्च्युनर मध्ये फिरतो, पॉश मध्ये फिरतो, यांनी खूप कमवलं, यांनी हे केलं. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला टाळावं लागतात. परंतु लोकांना याच्या मागचं कष्ट माहित नाही. मी एक वेळ अशी होती, आता मी याच्यात 10-12 वर्ष कष्ट करतोय, म्हणजे एकदम कापड कष्ट करतोय असं म्हणावं लागेल. की पाठ 5ला उठायचो आम्ही सगळे. पहिले आता 5-6 लोक कामाला आहेत, परंतु स्टार्टिंगलाच मी काही राजा नव्हतो की मला 5-6 लोक ठेवून लगेच हे करा ते करा करणं. हे स्वतः कष्ट आम्ही केले, आमच्या कुटुंबाने केले. आम्ही लवकर उठणं, गोठा स्वच्छ करणं, पाण्याची भांडी स्वच्छ करणं, शेळ्या स्वतः फिरवणं. आणि पहिल्यांदी मी स्वतः आम्ही शेळ्या ओळलेल्या पण आहेत. कोणाला लगेच ट्रेडिंग म्हणजे माल विक्रीचा अनुभव लगेच नसतो. बरोबर आहे. आता लोक काय म्हणतात, नाही शेळी विक्रीतून हा जास्त पैसे कमवतो. पण मला एक सांगा, नोकिया मोबाईल जो होता हा काळानुरूप अपडेट झाला नाही. तो मोबाईल डायरेक्ट बंद पडला, डायरेक्ट नष्ट झाला. बरोबर. आयफोन आला, सॅमसंग आला, मार्केटला चालले. तुम्हाला मला सुद्धा लोकांना अपेक्षा आहे काय माहिती का, प्रकाश चव्हाणनी साधं राहावं, एखाद्या आल्टो शिफ्ट मध्ये फिरावं, मग लोकांना चालतं. पण फॉर्च्युनर घेतली, ब्रँड राहायला लागला तर लोकांना थोडंसं खटकतं. याचं कारण काय, तर त्यामागचे तुम्ही पहिले त्याचे कष्ट शोधा, है ना. तो त्यांनी काय कष्ट केले ते शोधा. तुम्ही स्वतः विचार चांगले करा. एखाद्याला कमेंट करताना 100 वेळा विचार करा की तो त्याचं किती त्याचे घर्षण आहे, त्याने किती मेहनत केली. या सगळ्या गोष्टी शोधत चला. व्यवसाय कोणताही मित्रांनो असा सक्सेस होत नाही. तर ना सर मला आता हे सांगा की तुमचे आता भरपूर ग्राहक असणार पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र. तर मला एखाद्या ग्राहकाचा अनुभव तुम्ही सांगू शकता का? कारण मी व्हिडिओज खूप बघितलेत, पण मला आज तुमच्याकडून ऐकायचंय. ग्राहक असं एकदा आला म्हणजे तो ग्राहक नाहीये. तोच ग्राहक 2 ते 3 वेळा आपल्या दारामध्ये आला पाहिजे शेळी घेण्यासाठी. आणि ज्यावेळेस असं ग्राहक येतो, बघा माझे भरपूर रील मी टाकलेले चव्हाण गोट फार्मला, की आज आला 2 शेळ्या घेतल्या, सक्सेस झाला, परत दुसऱ्या वेळी आला, मला खूप आनंद होतो. मी 1,000-500 रुपये त्यामध्ये कमी करून देतो. कारण तो ग्राहक रिपीट परत आपल्यापर्यंत आला, त्याला आपली क्वालिटी कळाली. आणि ज्यावेळेस ग्राहक येतात, नाही सर तुमचा माल खरंच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात क्वालिटीचा असतो, तुमच्या एवढी क्वांटिटी खरंच महाराष्ट्रामध्ये कोणी आणत नाही, असे शब्द ज्यावेळेस कानावर येतात. कारण मी स्वतः मॅडम 10 दिवस पंजाबमध्ये मुक्काम करतो. ज्या ग्राहकांच्या आग्रह असतो, 2 पैसे तर मला मिळतातच आहे, म्हणूनच आपण व्यवसाय करतो. परंतु मी व्यवसायामध्ये क्वालिटीला कुठंच तडजोड करत नाही. आणि ग्राहक जे मला रिस्पॉन्स देतात, आज 2 पैसे मिळण्यासोबत त्यांची जी म्हणजे जी एक व्यवसायामधली छबी मिळते मला पाहायला, जो आनंद मिळतो, त्यासारखं दुसरं मॅडम सुख कोणतंच नाही, समाधान कोणतंच नाही. खूप चांगली गोष्ट आहे सर, कारण की ग्राहकांचं सॅटिस्फॅक्शन हेच मोठं असतं कुठल्याही व्यवसायाचा.
चालेल. आणि या व्यतिरिक्त मला हे विचारायला आवडेल की जसं आता समजा लाखो रुपये सर तुम्ही महिन्याला कमवतच असताय डेफिनेटली, एवढा लाखो रुपयाचा जर पगार असेल स्पेसिफिकली चांगल्या एखाद्या एमएनसी कंपनीत, तर त्या व्यक्तीला खूप स्ट्रेस असतो, जबाबदारी असते. तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या कामाचा स्ट्रेस किती घेता? माझ्या बाबतीत असं आहे मॅडम, बघा मी म्हणलं की मी 500-600 शेळ्या आणतो. एखाद्या शेळी मग मला 1000 जरी मिळाले तर मला ट्रेस हा नसतोच डायरेक्टली. कारण मला ना रोज थोडंसं माझं आवरलं, गाडीची चावी घ्यायची, फिरायचं, ब्रँडेड कपडे घालायचे, ब्रँडेड बूट घालायचे आणि थोडंसं फिरायचं, परत व्यवसायामध्ये 10-5 दिवस हे करायचं. मला ट्रेस ही गोष्ट नाही, कारण नोकरी एक अशी गोष्ट आहे, आपल्या मेंदूचा दुसरा वापर करत असतो कोणतरी, त्याचेच पैसे तो आपल्याला देतो. 1-1.5 लाख पगार फुकट कोण देत नाही मॅडम. लॅपटॉपमध्ये त्याला दिवस दिवस बोटं घालावं लागतं, है ना. असं 10-12 1 लाख रुपये कोण बरं पगार देत नाही. कंपनीमध्ये 10-12 हजार पगार मिळतो, परंतु तुमच्या मेंदूचा दुसरं कोणतरी वापर करून मोठं होत असतं, है ना. आज मोठ्या मोठ्या एमएनसी कंपन्या, आयटी कंपन्या मुलांचं शिक्षण एवढं कितीतरी वर्ष शिक्षण घेत असतात, है ना. आणि एवढं टॉप होऊन सुद्धा त्यांना 50,000, 1 लाख, 1.5 लाख पगार, पण त्यांच्या बुद्धीचा वापर दुसरं कोणतरी करतं आणि त्याच्या आधारे अजून काहीतरी प्रगती कंपन्या साधतात. परंतु ठीक आहे, आता काही म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण, त्यांना नाव पण नाही ठेवू शकत, परंतु एक व्यवसाय अशी गोष्ट आहे का त्यामध्ये तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. सगळ्या ज्या तुम्हाला अपेक्षित नव्हत्या त्या सुद्धा गोष्टी पूर्ण होतात. आज सगळे तुम्हाला कोणी कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक असतात, ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्टर असतात, हे सगळे लोक 1-2 कोटीच्या गाडी घेऊन फिरतात. बरोबर. मला एक पण नोकरीवाला असं दाखवा जो पण गाडी घेऊन, मी लय पाहिले, शिक्षक लोक पाहिले भरपूर, हे सगळे लोक विचारू असतात खूप, कारण यांना लिमिटेड असतं 2 लाख 3 लाख लिमिट ठरले असतात, त्यामध्ये ते बंधन असतात. बायकोला एवढे पैसे खर्च करायचे, कुटुंबाला एवढे करायचे आणि एवढी बचत करायची, त्यांचे प्रोफेशनल विचार असतात एकदम. परंतु या बिझनेसमॅन लोकांचे सगळे आडके विचार असतात, अडबंगनात एकदम थोडक्यात नाही, गाडीसारखे. हे डायरेक्ट 17-80 लाखाच्या गाडीत फिरतील, डिपेंडर मध्ये 1.5-2 कोटीच्या गाडीत फिरतील, बरोबर, राहतील ब्रँड, वर्षातून 5-6 वेळा दुसऱ्या देशात जातील. हे सगळं जे दाखवणार, मग याच्यामधून यांना व्यवसाय वाढत चालतो. काय होतं, जे काही व्यावसायिक आहेत हे यांच्या ज्या छापला भुलत जातात एकदम, नाही म्हणजे एक भूल पडती, नाही आपण असं काहीतरी झालं पाहिजे. पण अशा काही गोष्टींना तुम्ही न बोलता तुम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा, कारण त्यांचं मागचा बॅकग्राऊंड पहा, काहीतरी ते काय करतात, कसं हे करतात. कारण वाईट काळ, संघर्षाचा काळ कोणी दाखवत नाही, चांगला काळ सगळे सोशल मीडिया समोर सादर करतात. बरोबर. परंतु एखाद्याचं कष्ट जे, कारण कष्ट बोललं तर त्याला लोक येड्यात करतात. बरोबर. लोकांना काय होतं माहिती का, खोटी स्टोरी ऐकायला फार छान मजा वाटते, म्हणजे जी छान येते, आणि जी खरी स्टोरी ना ही लोकांना डायरेक्ट टाळतात. बरोबर, अगदी करेक्ट बोललात सर तुम्ही. थोडंसं कडवट पण सत्य. बरोबर. आता शेळी पालनाबद्दल जर आपण अजून खोलात जर गेलो तर शेळ्या तर वेगवेगळ्या व्हरायटीच्या असतात, काही आपल्या इकडच्या भागातल्या असतात, काही फॉरेनच्या असतात, किंवा काही जसं तुम्ही आता बिटल शेळ्या घेऊन येता, तर असं म्हटलं जातं की या शेळ्या जास्त दिवस जगत नाही किंवा त्यांना हे वातावरण सूट होत नाही. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मग मॅडम, आपण मग काय म्हणतो, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, हा मुद्दा तिथे येतो. बघा, एखादं काम करायचं आपल्याला कोणतंही, तुम्ही विदाऊट म्हणजे ड्रायव्हिंग न शिकता जर गाडीवर बसले तर ऍक्सिडेंट 100% होणार आहे, चालूच नाही येणार. तर अशी एक गोष्ट आहे का एखाद्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा, अभ्यासपूर्वक काम करा. समजा तुम्हाला गोटफार्म व्यवसाय सक्सेस करायचा आहे, तुम्ही चव्हाण गोटफार्मवरती या, प्रॅक्टिकल माहिती घ्या, संगोपन कसं, व्हॅक्सिनेशन कसं, आजार उपचार, पिल्लांचं संगोपन कसं, ह्या गोष्टी तुम्ही सर्व शिका, अभ्यास करा. मगच तुम्हाला कळेल कोणती ब्रीड पाळली पाहिजे, कोणत्या ब्रीड मधून कसं प्रॉफिट जास्तीत जास्त, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून काम करा. सर, जसं आता आपण बोललो की आता शेळी पालन हा व्यवसाय, त्याच्यामध्ये ट्रेनिंगची खरंच काय आवश्यकता आहे, किंवा आपण हे ट्रेनिंग देतो का? ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे, कारण काय होतं, एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या तरुण सहकार्याला एखाद्या कामाचा अनुभव नसतो, आणि आजकालचं रील आणि रिअल लाईफ थोडीशी वेगळी, हे पाहून काय होतं, तो उत्तेजित होतो आणि एकदम व्यवसाय करण्याचा निर्णय घेतो, धाडसी निर्णय घेतो. परंतु जो आपला तरुण वर्ग आहे यांनी काय केलं पाहिजे, आमच्यासारखे जे शेळी पालक असतील, शेळी विक्री करणारे असतील, यामध्ये अनुभव खूप सारे आलेले असतात. मग आम्ही ट्रेनिंग यासाठी ठेवतो की आपल्या तरुणांना याच्या माध्यमामधून चांगली मदत व्हावी. म्हणजे यामध्ये आपण व्हॅक्सिनेशन कसं करायचं, शेळीचं जे काय औषधोपचार ट्रीटमेंट ती कशी करायची, जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन असतात, सर्दी, ताप, जुलाब, ह्या गोष्टींवरती कसं मात करायचं. परत तुम्हाला सांगतो, आम्ही LNM जे काही शासकीय प्रोजेक्ट असतात त्यासाठी लागणारे सर्टिफिकेट ते सुद्धा त्यामधून यांना देतो. या ट्रेनिंगचा चांगला शेतकऱ्याला लाभ होतो, जेणेकरून प्रॅक्टिकली माहिती मिळते. जे युट्यूबवर पाहतो आपण किंवा रीलच्या माध्यमातून पाहतो ते थोडंसं अनुभव कमी येतो, परंतु प्रॅक्टिकल व्हॉटएव्हर स्वतः शेतकऱ्यांनी पाहिलं तर याच्यातून बरीचशी सारी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.
तर सर मला हे सांगा की ज्यांना आता शेळी पालनाचा गोठा सुरू करायचा आहे तर त्यांनी कसं केलं पाहिजे? म्हणजे समजा त्यांनी तुमच्याकडून ट्रेनिंग घेतलं, शेळ्या घेतल्या, मग साधारण किती म्हणजे 100 किंवा 200 अशा शेळ्या घेऊन ते करू शकतात का? साधारण कसं आहे माहिती का, एखाद्या तरुणाला किंवा उतरायचं म्हटलं तर त्यांनी एकदम 100-150 शेळ्या करणं अयोग्य आहे. बर. त्यांनी जे आपलं शेळ्यांचं स्ट्रक्चर असतं हे आधी नॉर्मल पद्धतीने म्हणजे एक साधारण 4 ते 5 लाखापर्यंत स्ट्रक्चर चांगलं केलं पाहिजे. त्यामधून 30 ते 35 किंवा 20-30 पासून आपल्या जसं आपलं बजेट असतं त्यावर आपण किती क्वांटिटी करायचं ते डिपेंड आहे. कारण आपण जर एखाद्याला म्हणलं 100 शेळ्या करतो त्याला 20-25 लाख रुपये लागतील. बर. ते एखाद्या प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाहीये. त्यामुळे आपलं जे बजेट आहे त्यावर ते डिपेंड आहे गोठ्याला किती खर्च करायचा. कारण गोठा लोक पहिले सपरात वगैरे पण काम करत होते, सक्सेस होतं. बरोबर. आता लोक इंटिग्रेटेड फार्म करून पण सक्सेस नाहीये. मग मला काय सांगायचं, तुम्ही फार स्टँडर्ड म्हणजे एकदम स्टँडर्ड आहे याच्याकडे धावू नका. तुम्ही पहिलं ग्राउंडला काम करा, त्यामधून शिका आणि मग काम करा. होता होईल तेवढा कमी खर्च गोठ्यावर करायचा, जास्तीत जास्त खर्च प्राण्यांवर करायचा, म्हणजे तुमची वाटचाल जी आहे ती याच्याकडे होत जाईल. बरोबर. आणि या फील्डमध्ये आता जर आपण काम करतोय तर चॅलेंजिंग फॅक्टर काय? म्हणजे जसं की माणसं किती लेबर लागतात, आता शेळ्यांचं झालं, गोठ्याचं झालं, लोक किती लागतात? आता आपण जर 100 शेळ्यांचा प्रोजेक्ट केला चांगला तर माणसं सांभाळणं, माणसं टिकणं हा खूपच मोठा चॅलेंजिंग फॅक्ट आहे. म्हणजे एकदम हे चॅलेंज आहे. कारण काय होतं माहितीये, आपल्याला ज्यावेळेस अपेक्षित एखादं काम असतं, आपण जर त्याला म्हटलं बाबा नाही हे आज का नाही झालं, तर त्याचं उत्तर समजा जर त्याला शेवटी कामगार असतो, कारण त्याचे विचार सगळे थोडेसे हे असतात. त्याचं म्हणणं असं असतं, आपण त्याला किती पण घरच्यासारखं सांभाळलं तर तो एक दिवस कसं असतं, नाही माझ्याने होत नाही, मी चाललो. मग होत नाही चालू म्हटल्यानंतर मग आपलं त्यावेळेस काय होतं, आपल्याला म्हणजे एखादा लगेच बी प्लॅन रेडी पाहिजे एखाद्याकडे. माझं तसंच आहे. एखादा मी काय करतो, एला कामाला ठेवतो, परंतु माझा प्लॅन बी सुद्धा लगेच रेडी असतो लगेच. परंतु प्रत्येकाकडे या गोष्टी शक्य नाही. त्यामुळं वर्कर हा आपला घरातला सदस्य समजून त्याला प्रेमाने हँडलिंगच करावं लागते. कारण काय होतं, त्यांचे विचार त्यांना त्यांच्या भौतिक ग्रासलेले असते. बरोबर. आपण एखादी गोष्ट त्यांना किती वारंवार सांगितली तरी ते मानत नाही. मी चाललो, मला सोडून जायचंय, मला पेमेंट वाढवून द्या. ताबडतोब यांना रिझल्ट हवे असतात, कारण आपल्या 3 ते 4 वर्षाचा याच्यामध्ये संघर्ष केलेला असतो. पण यांना रिझल्ट फास्ट हवे असतात लगेच. मग ह्या गोष्टी एक चॅलेंजिंग आहेत. सगळ्यात महत्वाचं कोणतंही काम करताना, कोणताही व्यवसाय करताना वर्कर सांभाळणं किंवा जे काय असेल टेक्निकल आपल्याला जे मॅनपॉवर लागतो, हा खूप चॅलेंजिंगचा विषय आजच्या डेटला. बरोबर बरोबर. अगदी करेक्ट बोललात सर. आणि या क्षेत्रामध्ये तर त्याची फार आवश्यकता आहे, कारण शेवटी आपण शेळ्या पाळतोय, त्यांचा चारा असेल किंवा त्यांचं जे काही दूध असेल, पिल्लं असतील, हे सगळं बघायला तर लोक पाहिजेत. बरोबर. तर थोडंसं पुढे जाऊयात सर. आता बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की बिटल शेळी म्हणजे त्याला खायला काहीतरी वेगळं लागतं, असा समज आहे लोकांमध्ये. तर मग त्यांचं अन्न कसं काय आपण देतो त्यांना, किंवा काय काय गोष्टी त्यांना लागतात? बिटल काय असेल, उस्मानाबादी असेल, जमनापरी असेल, बिटलची शेळी ही सुद्धा पंजाब मधली, हिचं जन्मस्थान पंजाबचं आहे. आणि तिथंही अशीच पिकं उगवतात. पण तिथं गहू, तांदूळ आणि गवारीचा निरा वगैरे असतो, भिमुगाचे जे सुकलेले असतो पित्ती, आणि हे प्रमाण तिकडे जास्त आहे. परंतु ते एक नैसर्गिक प्राणी आहे, आपल्या इथला सुद्धा चारा मॅच होतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे, ज्यावेळेस आपण तिला पंजाब मधून म्हणजे घेऊन येतो त्यावेळेस तिला वातावरण मॅच व्हायला थोडासा टाइम लागतो. त्यावेळेस तिला थोडासा सुका चारा वगैरे देणं गरजेचं असतं, जेणेकरून तिला सुका चारा आपण दिला व्यवस्थित ती डायरिया होत नाही. आणि ओला चारा जर दिला तर तिला जुलाब वगैरे सगळ्या गोष्टी वाढत चालतात, त्यामुळे तिची तब्येत वगैरे सगळं डाऊन होत जातं. मग त्यामध्ये शेतकऱ्याला कव्हर होत नाही. एक तर वातावरण चेंजेस झाल्यामुळे तिला सर्दी, ताप, निमोनिया होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. यामध्ये नॉर्मल बेसला शेळी जर कव्हर केली तर कसल्याही प्रकारची समस्या येत नाही. मी महिन्याला जवळजवळ 500 ते 600 शेळ्या आणतो. पण मग असं जर असतं प्रत्येक शेळी मेलीच असती तर मी हा व्यवसाय कधीच बंद करून माझे 2-3 एकर वावर विकून मला शांत बसावं लागलं असतं. पण असं होत नाही. मी आज शेळी पालन जो व्यवसाय हा पालन असेल, विक्री असेल, प्रॉपर चालवतो. कोणताही मी आता लोकांना मी वारंवार सांगतो चॅनलच्या माध्यमातून आपल्या, की काय होतं, मी जेव्हा म्हणतो मी शेळी पालन सुद्धा पहिले केलेलं, लोकांना माहित नाही, फक्त लोक बोलतात तिथं, परंतु मी पालन पण केले. पण आज मी या कामामध्ये थोडंसं अपडेट झालोय. विक्रीमध्ये मला 2 पैसे जास्त मिळतात आणि माणसाने बघा, माणसा थोडासा मतलब असायला हवा. विक्रीमधून 2 पैसे घडतात तर मी विक्री करतो जास्त. हे पण आज हे होतंय की आज जर मला सांगा, एक गाडी यायच्या आधी 200 लोक फार्मर उभे असतात, तर प्रकाश चव्हाण गोट फार्म काहीतरी क्वालिटी देत असेल म्हणूनच लोक उभे असतात ना लाईनला. बरोबर. एका दिवसामध्ये 12 तासामध्ये 130 ते 40 शेळ्या, 150 शेळ्या सेल होतात, तर निश्चित काहीतरी क्वालिटी असेल अगदी असं मलाही वाटतं आणि ग्राहक सुद्धा खूप समाधानी होतात. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे सर. आता जर आपण
शेळी पालनापासून जर आपण शेळी घेण्यापर्यंत आलो तर मग ह्याच्यातून नफा कसा कॅल्क्युलेट करायचा, किती खर्च लागतो एक शेळी घ्यायला आणि त्याच्यातून आपल्याला कसं उत्पन्न मिळतं? आता शेळीचं जे खरं म्हणजे शेतकऱ्याच्या पालनाच्या दृष्टीने जर विचार केला हा. बरोबर, तर तिचं पिल्लं सांभाळणं खूप महत्वाचं आहे. कारण हम्म. शेळी पालनामध्ये पिल्लांचंच उत्पन्न गृहीत धरलं जातं. हम्म. कारण एक शेळी जी लेंड्यावर ती काही ट्रॅक्टर भरू देत नाही. बरोबर. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं, जी पिल्लं सांभाळणार आहे तुम्ही हम्म. त्याच्यापासूनच तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे हम्म. शेळी पालनामध्ये पिल्लांची सांभाळणूक आधी व्यवस्थित शिका. हम्म. पिल्लं तुमच्याकडे 3-4 महिने व्यवस्थित जगले पाहिजेत. त्यांना जगण्यासाठी काय काय पोषक आहे, काय काय खाद्य द्यायचं, त्यांची तब्येत कशी मेंटेन राहील आणि ती हम्म. कशी बाजारपेठेत विक्री करता येईल, या गोष्टी तुम्हाला स्वतः आल्या पाहिजेत. हम्म. कारण एखाद्या शेळीची जर पिल्लं वगैरे गेले हम्म. तर तिचा परत 1-2 महिने खाली आणि परत तिचा 5 महिने व्यायचा काळ जातो, म्हणजे 5-7 महिने असेच जातात. हम्म. त्यामुळे बरोबर. पहिले पिल्लांची सांभाळणूक व्यवस्थित जमली पाहिजे. आणि आपली जी साधारण शेळी आहे तिला किती पैसे लागतात विकत घ्यायला आणि बिटरला किती पैसे लागतात विकत घ्यायला? आता बिटल एक अशी क्वालिटी, गाढव आणि घोडा. आज गाढव घ्यायला गेला तर 10-15 हजार रुपयाला मिळतं आणि रेटचा घोडा चांगला घेतला तर 10 लाखाला आहे, 5 लाखाला आहे, 15 लाखाला आहे ना 1 कोटी रुपयाला पण आहे. कारण काय सांगतो मी, आज शेतकरी वर्ग आहे थोडासा आपला साधा भोळा भाग आहे. या लोकांना लक्ष देत नाही. आज जर आपण एखादी पॅरेगॉनची चप्पल घेतली 100 रुपयाला आहे, बाटाची घेतली 2000 ला आहे, पुमाची घेतली तर 3-4 हजारला आहे. बरोबर. पण काही लोकांचे असेच विचार आहेत, नाही नाही ती चप्पल आहे मग त्याला कशाला एवढे पैसे द्यायचे. पण ब्रँडला पण काहीतरी किंमत असते ना. बरोबर. उगाच तो ब्रँड होत नाही ना. बरोबर. तसंच आहे, बिटल एक हा एक ब्रँड आहे. त्याच्यात काहीतरी वैशिष्ट्य आहे. तिची वजन वाढ, तिची उंची, तिची लांबी, रुंदी, तिचा जो आकर्षकपणा, जिची बकरीतला मागणी, ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असलेली शेळी म्हणजे बिटल शेळी. आणि आज झपाट्याने पैसे मिळवायचे असेल तर बिटल शेळीशिवाय पर्याय नाहीये. तर आता विमानाने प्रवास करायचा असेल तर एका मिडल क्लास फॅमिलीसाठी ते एक स्वप्न असतं. खूप कमी लोकांचं ते पूर्ण होतं. पण मी तुमच्या नेहमी इंस्टाग्रामला स्टेटसला बघत राहते की तुम्ही विमानाने सहजपणे प्रवास करता महिन्यातून 4-5 वेळा. हे कसं काय शक्य होतं? मॅम आता विमानाने जो प्रवास आहे, विमान प्रवास मी आतापर्यंत आकाशातच विमान पाहिलं, म्हणजे खाली जमिनीवरून. पण आज विमान मला बस सारखं झालंय. मी महिन्यात जवळजवळ 7 ते 8 वेळा जातो. तसे मी बोर्डिंग पास वगैरे माझ्या स्टेटसला स्टोरीला असतात. मला विमानाचा जो प्रवास आहे, मला माझ्या अख्ख्या इथून मागच्या गेलेल्या कार्यक्रमात कधीच वाटत नव्हतं की मला विमानाने प्रवास करणं शक्य होईल. परंतु मी जो आज शेळी पालन, शेळी विक्री व्यवसाय केला, यामधून मला आज तो प्रवास फार क्षुल्लक वाटतो. मी 8 ते 9 वेळा जातो. जवळजवळ मॅडम खोटं नाही बोलत, आणि मी 3 ते 4 जण घेऊन जातो. माझे 2 ते 2.5 लाख रुपये जाण्या येण्यामध्ये जातात कंटिन्यू. परंतु व्यवसाय आपण एखादा करतो, म्हणजे एकदम एखादा व्यवसाय सक्सेस जर केला तर कोणतीच गोष्ट तुम्हाला अडू शकत नाही. आणि एखादी गोष्ट आपल्याला करायचं म्हटलं तर आपण काय म्हणतो, माझी परिस्थिती गरीब आहे. परंतु परिस्थिती गरीब नाहीये. तुम्ही व्यवसाय करण्यासाठी कुठेतरी कमजोर पडताय. तुमच्या अंगातले विचार कुठेतरी गरीब आहेत, असं मला वारंवार सांगावं असं वाटतं तरुणांना. कारण तुम्ही जेव्हा व्हाईट कपडे घालून राजकारण्यामागे फिरता तेव्हा तुम्ही कोणाला तरी म्हणजे प्रोटेक्शन देता है ना. तेव्हा आपण एखादा सरपंच असतो, उपसरपंच असतो, त्याच्या मागे 20-40 जण फिरतो. 2-3 वर्ष त्यांनी काम नाही दिलं परत दुसऱ्या मागे फिरतो. याच्यात आपले 4-5 वर्ष घालतो. मग सरळच नंतर सायकल किंवा स्प्लेंडरवर फिरण्याशिवाय पर्याय उरणार नाहीये. बिझनेस एक अशी गोष्ट आहे, आज महाराष्ट्रामध्ये ट्रेंड चाललाय बघा फॉर्च्युनरचा. बरोबर. हा का चाललाय? हे व्यवसाय करतात लोक. हे लोकांना दाखवण्यासाठी घेत नाही, हे यांची एक ओळख निर्माण करतात. लोकांना दाखवून देतात का व्यवसाय काय. काही जण कर्जावर करतात, काही जण हप्ते करतात, काय असेल ते करतात. परंतु कमवतात म्हणूनच वापरतात. कोणाला नाव ठेवून काही फायदा नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी दम असतो. बरोबर. परंतु हे दिसत असताना एखाद्या तरुणाने काहीतरी वावर विकून किंवा काहीतरी वेगळ्या मार्गाने शॉर्टकट मार्ग अवलंब करून एखाद्याची कॉपी नाही केली पाहिजे. व्यावसायिक रूपाने कासव गतीने व्यवसाय अभ्यासपूर्वक केला तर निश्चित तरुण वर्ग सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. सर, तुम्ही आता खूप चांगलं मोटिवेशन दिलं. पण आपलं जे समाज आहे किंवा जे तरुण पिढी आहे तर ती बऱ्यापैकी कार्यकर्ता म्हणून फिरतीये, कुठेतरी व्यसनांच्या अधीन आहे आणि कुठेतरी आता तुमचे पण जवळपास 100K होण्याच्या मार्गावर आहेत. तर लवकरच ते पूर्ण होतील. आणि जर आपण रील स्टार आहे, रील बनवतोय, तर ऑब्व्हियसली गेमिंगच्या ऍड्स आपल्याला संधी येतात. पण मी कधीच तुमच्या अकाउंटला ह्या गोष्टी बघितल्या नाहीत. ह्याचं काय तत्व आहे? मॅडम म्हणजे आज खरं सांगायचं तर मला म्हणजे माझ्या फॉलोअर्सचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे की तुम्ही फेडू शकत नाही. कारण आपल्याला जर सक्सेस व्हायचं म्हटलं तर आपले नातेवाईक म्हणा किंवा आपली गावकी भावकी हे लोक आपल्याला कमेंट किंवा आपल्या रील फॉरवर्ड करणारे नाहीयेत. आपल्याला जे 90,000 म्हणा आज मला जे फॉलो करतात किंवा जे तुम्हाला फॉलो करतात, हे जे आपले जीवाभावाचे लोक आहे, आपला हा लय मोठा परिवार आहे. आणि यांनीच आपल्याला उचलून धरले, यांनीच आपल्याला मोठं केले. यांनी जरी आपल्याला वाईट कमेंट जरी केली तर आपण आपल्याला काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु मला खूप वेळा गेमचे वगैरे ऑफर आल्या, गेम येते. पण मॅडम मी कधी माझे 1 रुपयाची सुद्धा कोणाला असं सांगितलं की माझ्या चॅनलच्या माध्यमामधून की तुम्ही ही गेम खेळा, ती बेट लावा,
कधीही केलं नाही. कारण आपल्याला आपला व्यवसाय करण्यासाठी सोशल मीडिया वापरायची, बरोबर. तरुणांना भरकावण्यासाठी ही सोशल मीडिया आपल्याला युज करायची नाहीये. पण- आपला एक म्हणजे ठरवलेलंच आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजेत, परंतु व्यवसाय रूपी एखाद्या माणसाचं घर बरबाद करून आपल्याला आपलं घर अजिबात भरायचं नाही. नाही. बरोबर. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की लोक कोलॅबोरेशन देतात, घेतात, पण तुम्ही फक्त तुमच्या कर्तव्याशी एक निष्ठ आहेत आणि कदाचित त्यामुळेच आपल्याला हे रिझल्ट आहेत आज. सर मला हे सांगा की तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो या व्यवसायात? फॅमिली म्हणायला गेलं तर फॅमिली एक जो आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, एखादं कुटुंब जर एखाद्या व्यवसायात जर साथ देत असेल तर ते कुटुंब निश्चित एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. बरोबर. आज माझे सर्व कुटुंब माझ्या सोबत आहे. एक काळ होता का कुटुंब सुद्धा थोडस सोबत नव्हतं, कारण आपलं काम त्यावेळेस योग्य नव्हतं. आज आपण एखाद्या वेळेस चांगलं काम करतोय, आज समाज आपल्या दारात येतात, लोक येतात, लोक आपल्याला चांगलं म्हणतात आणि त्यातून आपला 2 पैसे मिळून उदरनिर्वाह सुद्धा छान होतो. त्यामुळं आपल्याला आज कुटुंब सुद्धा साथ देतं आणि साहजिक आहे प्रत्येकाला, प्रत्येक घराला वाटतं की आपल्या मुलांना, आपल्या भावानं चांगली गोष्ट करावी. चांगली केल्यानंतर आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतातच आणि यशाचे नातेवाईक खूप असतात तसे. कारण ज्यावेळेस माणसाचे दिवस चांगले येतात सगळेच त्यावेळेस आपले सगळेच नातेवाईक होऊन जातात, परंतु तुमच्या सुखाच्या काळात आलेले जे संगते असतात हे कायमचे नसतात. तुमच्या दुःखात तुम्हाला साथ देणारा जे सोबते असतात हे तुमच्या आयुष्यभराची शिदोरी असते. अगदी करेक्ट बोललात सर. आणि फॅमिलीचा आधार हा पाहिजेच पाहिजे. मला त्यानंतर पुढे हे विचारायला आवडेल की सर आता ठीक आहे, आपलं एक ड्रीम होतं, आपण व्यवसाय करतोय 10 वर्षांपासून, छान फॉर्च्युनर घेतली, घरच्यांना कम्फर्ट भेटला. इथून पुढचे 5 वर्षांनंतरचे किंवा 5 वर्षापर्यंतचे तुमचे काय प्लॅन्स आहेत? आता प्लॅन भरपूर मोठे आहेत अजून. आता सध्या मी गाडीचं तुम्हाला मी मागच्याच आपल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मला गाडी घ्यायची, तर मी माझी एक ती लक्झरी 5 स्टार गाडी झाली. आता एक सगळ्यात मोठा बिग प्लॅन आहे का जो आपल्या गावामध्ये बंगला नाही असा एक बंगला उभा करायचा आपल्याला. अच्छा. हा, म्हणजे कोणाला कोणत्या दरवाजाने जायचं आणि बाहेर यायचं हे सुद्धा घरच्यांना म्हणजे लवकर कळलं नाही पाहिजे, असा बंगला एक करायचा मॅडम. खूप चांगलं स्वप्न आहे सर तुमचं. नक्कीच तुमची एकदा घरच्यांची सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करायची आणि सर आपले जे कष्ट आहेत हे आपल्या घरच्यांना दिसतात आणि मग आपलं पण काम आहे काहीतरी, आपल्या मनगटामध्ये रग आहे, तोपर्यंत घरच्याच्या सगळ्या इच्छा आई वडिलांच्या असतील, सर्व कुटुंबाच्या असतील, ते पूर्ण झालं पाहिजेत. आणि जर पूर्ण नाही झालं तर मला वाटतं माझा जन्म निरर्थक जाईल. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी झगडायचंय. घर असेल, गाडी असेल किंवा जमीन, शेती, सगळं कुटुंब ऑल ओव्हर प्रगतीच्या पथावर नेऊन ठेवायचं हे आपलं टार्गेट आहे, कारण आपण घरामध्ये सगळ्यात मोठं आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. नक्कीच तुमचं खूप छान सुंदर असं स्वप्नातलं घर बनेल आणि ऑब्व्हियसली त्यासाठी प्रत्येकाचा तेवढाच सपोर्ट असणार आहे. मला सांगा तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? यशाचं रहस्य आज जर म्हणायला गेलं तर जे माझे ग्राहक आहेत हे जेव्हा सक्सेस होतात तेव्हा मला जो आनंद होतो तेच माझे यशाचं रहस्य आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि जर नवीन उद्योजकांना सल्ला द्यायचा आहे की नवीन तरुण पिढीला उद्योजक किंवा व्यवसाय करायचा आहे तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नाही. तुम्ही कष्ट करत राहा आणि त्याच्यासोबत जगाची म्हणजे या भारतामध्ये काय पिकतं त्यापेक्षा जगाला काय लागतं ते विकायला शिका. खूप अनमोल माहिती दिली सर. मला सांगा की सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता तर त्यावेळेस तुमच्या कामाची सुरुवात तुम्ही कुठल्या कामाने करता? निश्चितच आज मी तर काही नोकरीला नाहीये, त्यामुळे मी सकाळी उठलो, थोडीशी एक्सरसाइज वगैरे करतो आणि सरळ मी माझ्या फार्मला व्हिजिट करून जे काय असेल शेळ्यांना खायला खुराक, गहू, मका, पेंट, पाणी हे सगळ्या ह्याच कामामध्ये मी माझं 2-3 तास व्यस्त राहतो. अच्छा. सर कमी वेळात जर यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? कमी वेळात जर यशस्वी व्हायचं असेल तर माणसाने जिद्द, चिकाटी आणि कष्ट भरपूर केलं पाहिजे आणि मार्केटमध्ये ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी तुम्ही शोधा आणि त्या गोष्टी विकायला शिका. आणि या कामात घरच्यांची कशी मदत होते? घरच्यांची एकदम म्हणजे खांद्याला खांदा लावूनच मला मदत होते, कारण प्रत्येक गोष्ट मी एकटा काही करू शकत नाही. त्यामुळे सर्व कुटुंब सोबत आहे, त्यामुळे आज प्रगतीपथावर काहीतरी व्यवसाय गेलाय. महाराष्ट्रभर आज सगळे आपल्या चव्हाण ग्रुप आमचं नाव पण जास्त आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि मला सांगा तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी होतो? सर्वात जास्त जर मला आनंद होत असेल तर ज्यावेळेस मला एखाद्या शेतकऱ्याचा किंवा एखाद्या तरुण वर्गाचा फोन होतो, सर तुमच्याकडून मी 20 शेळ्या नेल्यात आणि 20च्या 20 पण शेळ्या सक्सेस झाल्यात आणि त्यांच्या पिल्लांची विक्री व्यवस्थित होते, त्यावेळेस जे हे शब्द ज्यावेळेस माझ्या कानावर पडतात त्यावेळेस मला खूप आनंद होतो. कारण शेतकरी ज्यावेळेस माझ्याकडून नेऊन सक्सेस होतो त्यावेळेस मला तो आनंद मात्र गगनात मावणारा नसतो, एवढा मोठा आनंद होतो.
खूप चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे थोडक्यात काय की ग्राहकांच्या आनंदात आपला आनंद मानणारे आज प्रकाश चव्हाण सर आज आपल्याला भेटलेले आहेत. त्यांनी खूप अशा गोष्टी सांगितल्या आपल्याला की ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ते डेली त्या गोष्टींमध्ये काम करतात. चालेल. आणि सर आता ह्या तरुण पिढीला, म्हणजे आता मी बघते किंवा तुम्ही पण बघताय की बऱ्याच लोकांना शेळी व्यवसाय असेल किंवा शेती रिलेटेड काही जरी असेल तरी तो त्या गोष्टीचा दर्जा फार कमी वाटतो. कारण प्रत्येक जण उठसूट कॉलेजला जातो, शिकतो, 4 वर्ष जरी नोकरी नाही भेटली तरी पण त्याच्या शोधात तो फिरतो, कुठेतरी 10-15 हजारावरती काम करतो आणि खरं तर घरच्यांना माहितीही नसतं की कुठे आणि काय काम करतोय. पण जर सही मार्गाने किंवा जसं तुम्ही सल्ला दिला त्या हिशोबाने जर प्रॉपर आपण केलं तर हा सुद्धा व्यवसाय खूप चांगला आहे. तर याबद्दल तुम्ही तरुण लोकांना, स्पेसिफिकली जे ग्रॅज्युएट आहेत, जे एज्युकेटेड मुलं आहेत, ह्यांना तुमचा काय सल्ला असेल? आता पहा, शिक्षण किती आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यापर्यंत मर्यादित आहेत. कारण एखादं जे वयाचं लिमिट असतं त्यावेळेस नोकरी नाही मिळाली त्याला पर्याय काहीच नाहीये. एकदा वय संपून गेलं तर तुम्ही कितीही म्हटले नाही मला आता समजा पोलीस भरती असेल, जे काय वयाचं लिमिट आहे ते एकदा तुमचं पार झालं तर तुम्ही त्याच अपेक्षित तिथंच नाही राहायचं. तुम्ही व्यवसायात उतरलं, तुमचं वय संपून गेलं, तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये एंट्री केली पाहिजे, तो व्यवसाय व्यवस्थित गाजवला पाहिजे. लोकांना तुमच्याकडे काय हे समाजापर्यंत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलं गेलं पाहिजे, तेव्हा कळलं. कारण तुम्ही जर एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, आता आपल्याला कळलंय तर तुम्ही तिथून लेफ्ट होणं गरजेचं आहे. आणि तरुण काय करतात, एखाद्या गोष्टीच्या मागे खूप दिवस पळत राहतात, खूप दिवस. आता एखादी राजकारणी व्यक्ती आहेत, एखाद्या ठराविक पोरांना असं सांगतात मी तुला कंपनीमध्ये काम देईल, मी तुला ट्रान्सपोर्ट देईल. तर तरुण काय होतं, 2-3 वर्ष भरकटत राहतो, आता काम आलं, आता कंपनी आली, आता मला साहेब काम देणार आहे. परंतु साहेब एवढे लबाड झालेले असतात की तरुणांना फक्त आशावादी ठेवतात. बरोबर. कारण माझ्या बाबतीत सुद्धा असं झालं. आमचा कार्यकर्ता एक मित्र होता, मला स्वतः म्हटलं होता एका कंपनीमध्ये तुला ट्रान्सपोर्ट वगैरे देईल, म्हणजे मित्रच होता थोडक्यात. पण त्याला सुद्धा मी म्हणत होतो आधी, एकतर म्हणजे आपल्याला नाही करायचं नाही का, एक तर आपली दोस्ती आहे, दोस्तच्या ठिकाणी दोस्ती राहिली तर आनंदाची गोष्ट आहे, नको आपल्याला दोस्तीमध्ये काही कामाचं काही स्वरूप नको. तर असं झालं एक दिवस, मी तेव्हा त्याला मी म्हणलं हा नाही चल घेतो, मी 2-3 गाड्या घेतो, काय अडचण नाही. तेव्हा तो माझा फोन टाळायला लागला. मग मला कळायला लागलं की मैत्रीमध्ये गाड्या घोड्या ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर म्हणजे कामाच्या बातचीत आली तर हे होतं. मग काय होतं, मैत्रीची असली तरी मैत्री ठेवलेली चांगली. पण माझं असं म्हणणं आहे, मैत्री अशी असली पाहिजे का तुम्हाला प्रगतीकडे घेऊन गेली पाहिजे. काय आपल्याला समजा 20 मित्र आहेत पण एक पण त्याच्यात कामाचा काही फायदा नाहीये. तुमचे कामानिमित्त चर्चा झाली पाहिजे, बिझनेसमॅन मित्र पाहिजेत, याच्यातून माणूस रिसीला म्हणजे जिद्दीला पेटला जातो आणि काहीतरी प्रगती होते. कारण चांगल्या लोकांची संगत कधीच व्हायला जात नाही. बाबडीच्या झाडाखाली बसलं तर काटे टोचणार आहेत, आणि निश्चित चिक्कूच्या झाडाखाली बसलं किंवा बोरीच्या झाडाखाली बसलं, बोर खायला मिळेल, चिक्कू खायला मिळतील. त्यामुळं बाबडीसारखी संगत काही कामाची नाही. कारण आपल्या अंगीमुळे सगळे काही सर्व गुण चांगले नसतात आणि अजून पण त्याच्यातून वाईटच मित्र भेटत गेले तर वाईटच होत चालतं. त्यापेक्षा मी एक वयोवृद्ध किंवा जे चांगले आपल्यापेक्षा ज्याचे विचार चांगले आहेत अशी संगत मी जरा जास्त धरत चाललो. बरोबर, खूप चांगली गोष्ट आहे आणि हा खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिला. तर आज बघा मंडळी, आज सर आपल्यासोबत आलेत आणि त्यांनी खूप महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या. जसं जर तुम्हालाही शेळी पालन करायचं असेल किंवा जर तुम्हालाही बिटल शेळी खरेदी करायची असेल तर चव्हाण गोट फार्मला नक्की भेट द्या. मी सरांचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले आहेत, त्यांना नक्की संपर्क करा. कारण महाराष्ट्रामध्ये टॉपला जर असेल तर ते फक्त चव्हाण गोट फार्म आहे. तर सरांना नक्की संपर्क करा. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील किंवा अजून काही जर तुम्हाला कमेंट करायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंट करू शकता. तर सर आज तुम्ही इथं आलात, आपल्या तरुण उद्योजकांना किंवा तरुणांना खूप चांगला सल्ला आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.